चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ। तर येस, आज सकाळची सुरुवात थोडी लेट झाली कारण सुट्टी असल्या कारणाने आणि काही कामं पेंडिंग असतात जी सुट्टीच्या दिवशीच करायला जमतात। जसं की माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती आणि मला जायचं होतं, त्यामुळे पहिले ते काम केलं आणि त्यानंतर पुन्हा आमची तयारी, डोरला हार लावला, त्यानंतर पूजा केली आणि छान असं जेवण बनवलं। सो या सगळ्या गोष्टी माझ्या चालूच होत्या आणि आत्ता कुठे आम्ही खूप लेट झालं आहे। आम्हाला ऑलमोस्ट 4 वाजले आहेत जेवायला। आमचं नेहमी ना असंच होतं, एक सुट्टी मिळते पण त्यात अचानक ना वेगवेगळी कामं अशी वन बाय वन म्हणजे अशी असतातच की ती मस्ट असतात करणं, पॉसिबलच नसतं कारण इतर डेजमध्ये ना सुट्ट्या नसतात। एक दिवस आम्हाला संडेला सुट्टी मिळते, त्यातही आमची बरीचशी कामं असतात आणि मला व्लॉगही शूट करायचा असतो। म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम करणं इट्स नॉट इझी। जे पण कोणी मला रिलेट करू शकतात त्यांनी नक्कीच एक कमेंट करून सांगा। तुम्ही कमेंट केल्यानंतर मला खूप छान वाटतं की कोणीतरी पाहतंय, जी मी मेहनत घेत आहे त्याला कोणीतरी पाहत आहे, कोणाला तरी त्याचं कौतुक आहे। या गोष्टी खूप छान वाटतात जेव्हा कोणीतरी आपल्याला म्हणतं की अरे हां, यू आर डुईंग गुड जॉब, खूप छान वाटतं। सो येस, असो ते सर्व। तर आज सर्व्हिसिंगसुद्धा आजच होती एसीची, कारण संडेला ते नाही आहेत, त्यांना रिक्वेस्ट करावी लागते, त्यानंतर पॉसिबल झालं तर ओके, नाही तर नाही। त्यामुळे आज सुट्टी होती। मग आकाश म्हणाला ठीक आहे, आता त्यांचा समोरूनच कॉल आला आहे तर बोलूया। म्हटलं फाईन। तर मग एसी सर्व्हिसिंगवालासुद्धा आला होता आणि इकडे एसी सर्व्हिसिंग चालू होती आणि तेच ना की सकाळी सगळं काही आवरणं, त्यामध्ये आता हे एसी सर्व्हिसिंग, आता ऑब्व्हियसली ते झाल्यानंतर पुन्हा ते क्लीन करणं आणि लादी पुसणं आलंच। मग पूजा वगैरे सगळं काही आम्ही छान असं आवरून घेतलं। डेंटिस्टकडे गेल्यामुळे यायलासुद्धा लेट झालं आणि हे होणारच होतं कारण डेंटिस्ट आहे बोरिवलीमध्ये, सो तिकडून इथपर्यंत यायला वेळ लागेलच। मग मी दाल, राईस आणि बटाट्याची भाजी बनवली। म्हटलं की आत्ता सध्या हेच खाऊया कारण मला खीरपुरी बनवायची होती, पण अगदी लेट झाल्यामुळे ऑलमोस्ट आम्हाला 4-4:30 झाले जेवायला। तर म्हटलं की संध्याकाळी खीरपुरी बनवते, आत्ता जे लगेच होईल तेच बनवते। साडीसुद्धा नेसायची होती पण ना सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाही होत। म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे, मी खूप काही डिसाईड करते आणि मला ना खूप माझी अशी इच्छा असते की मी डेली ब्लॉग्स टाकू किंवा मी ब्लॉग्स बनवू, नेहमी ब्लॉग बनवत राहू, पण तेच असतं की ऑफिस आणि घरातल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं ना म्हणजे खूपच कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं। कधी कधी खूप जास्त चिडचिड होते माझी आणि चिडचिड होणं खूप स्वाभाविक आहे कारण कसं असतं ना की आदल्या दिवशी आपण घरी नसतो, सुट्टी नसते की आपण साफसफाई ऑलरेडी आदल्या दिवशी केलेली आहे, सर्व प्रिपरेशन झालेलं आहे, असं काही होत नाही। फक्त गणपतीमध्येच मी त्या सुट्ट्या घेते कारण तेव्हा तर मस्ट असतं, जर ते मी नाही केलं ना तर सगळी कामं अशीच राहतील, हे मला माहीत आहे, त्यामुळे ते करणं अगदी मस्ट आहे। पण हां, प्रत्येक वेळी असं नाही होत। आता दिवाळी येणार, पुन्हा ती साफसफाई, पुन्हा फराळ, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण वर्किंग असतो ना तेव्हा खूप म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं, खूपच जास्त, माझ्यासाठी तरी खूप जास्त डिफिकल्ट होतं। त्यात माझं जॉब आणि पुन्हा ट्रॅव्हलिंग, वर्क प्रेशर, सगळ्या गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात। कधी कधी तर इतकं हेक्टिक होतं ना की असं वाटतं की यार खड्ड्यात गेला तो जॉब, मला नाही करायचं आहे, असं खूपदा मला फील होतं जस्ट बिकॉज ऑफ माय ट्रॅव्हलिंग। मला नको वाटतं कधी कधी लोकलने ट्रॅव्हल करणं। खूप सारे माझ्याकडे एक्सपिरियन्स आहेत ट्रेनचे, त्यामुळे नाही म्हणजे मला असं वाटतं की नको यार खरंच। पण कसं असतं ना की जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण फक्त एकाच व्यक्तीवरती नाही टाकू शकत, आपण सुद्धा थोडासा त्यांना आधार दिला तर त्यांनाही छान वाटतं, त्यांनाही एक सपोर्ट मिळतो आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं मला जरुरी वाटतात।
सो संध्याकाळी मस्तपैकी खीर पुरी असं बनवीन आरामात. आता थोडा वेळ मी जरा आराम करणार आहे. अँड स्टे ट्यून गाईज. उठल्यानंतर संध्याकाळी छान असं फ्रेश झाली आणि म्हटलं की आता छान रांगोळी वगैरे काढूया, कारण सकाळी मी नाही काढली. जसं मी सकाळचं सर्व रुटीन तुम्हाला सांगितलंच आहे काय काय झालं. सो येस, त्यामुळे संध्याकाळी म्हटलं की कारण फुलं वगैरे भरपूर आणली होती, छान कॅन्डल्स लावल्या. आणि हे जे तुम्ही पाहताय ना डेकोरेटिव्ह आयटम, हे मी टेंभी नाक्याच्या जत्रेमधूनच आणलं आहे. खूप सुंदर आहे. ट्रेनमधून आणताना माझी हालत झाली होती, पण तरीही कारण ते जे टोक आहेत ना ते लागतात, त्यामुळे ते सांभाळून आणावं लागलं मला. पण आणलं मी आणि खूपच सुंदर दिसत आहे हे. सो असं छान अशी मी रांगोळी आता काढत आहे. हे एका कॉर्नरमध्ये ठेवीन आणि मस्त अशी सुंदर जशी मला जमेल तशी मी छान अशी रांगोळी काढणार आहे. पुन्हा डोअरमध्ये सुद्धा बॉर्डर रांगोळी काढायची सुद्धा माझी बाकी आहे. सो ते सुद्धा मी करून घेते. आणि हे सगळं झाल्यानंतर छान छान असं कसं म्हणजे घर पॉझिटिव्ह आणि प्रसन्न छान, जसं की आपण पूजा केल्यानंतर कसं छान वाटतं तसं सेम असे लाईट्स ऑन केले आणि छान असं फेस्टिव्ह वाईब. ओ माय गॉड, खूपच सुंदर वाटतं, छान वाटतं आणि एकदम भारी वाटतं. सो येस, हे झाल्यानंतर मग आहे ना, आणि ॲक्च्युली ना खाली सोसायटीची देवी आहे, त्यामुळे ना स्पीकर चालूच असतो दिवसभर किंवा आरती वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात. तर तो ना व्हॉईस येतच राहतो. आमचं घर अगदी जवळ आहे, त्यामुळे कंटिन्यूस तो आवाज येत राहतो. त्यामुळे मी काही करू शकत नाही. पुढेसुद्धा मला भरपूर काही बोलायचं होतं, पण मी म्हटलं की बोलून उपयोगच नाही आहे, कारण खूप जास्त बॅकग्राऊंड व्हॉईस एवढा येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. रांगोळी वगैरे काढून झाली आणि मग मी छान पुन्हा एकदा तयार झाली. सुंदर असा ड्रेस वेअर केला. म्हटलं की आज नवीन ड्रेस घालूया आणि छान असा ड्रेस घातला, तयार झाली. पण जसं मी तुम्हाला म्हणाली की इथे खाली स्पीकर चालू आहेत, तर मी जे बोलत आहे ते आवाज नाही येत आहे, म्हणून मला व्हॉईस ओव्हर करावा लागला. सो येस, आता फायनली मी जात आहे खीर बनवायला. सो स्टे ट्यून. जो मी ड्रेस आता घातला होता तो मी चेंज केला. त्याचं रिझन असं की तो मी आत्ताच ऑर्डर केलेला आहे आणि मी ऑल्टर करायला विसरली, म्हणजे ते राहूनच गेलं माझ्याकडून आणि लूज आहे तो थोडा. त्यामुळे म्हटलं की चेंज करते आता खीरपुरी बनवण्याच्या आधी, म्हणून मी चेंज केलं. पण ड्रेस खूपच सुंदर आहे. जर तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही लिंक कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकाल. छान अशी शेव भाजून घेतली, साखर संपली होती तीसुद्धा काढून घेतली आणि मस्तपैकी ड्रायफ्रूट्स वगैरे घालून इथे मी खीर रेडी केलेली आहे. खीर झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत थोडं बाहेर म्हणजे थोडं मार्केटमध्ये. मला ना कधीपासून रांगोळी ठेवण्यासाठी डब्बा हवा आहे, जो कधीपासून घ्यायचं आहे, आत्ता घेईन नंतर घेईन असं करून करून ते राहून गेलं आहे. म्हटलं आकाशला आज टाईम आहे, जाऊन येऊया. आणि टचवूडनं आज असं झालं की म्हणजे आज आम्ही गेलो तिकडे. खीर वगैरे माझी झाली, छान केशर घातलं नंतर मग, आणि खीर वगैरे झाल्यानंतर गेलो आणि नंतर मग कळलं वाव इथे गरबा चालू आहे. तर मग थोडा वेळ म्हणजे अगदी अर्धा तास आम्ही तिथे गरबासुद्धा खेळलो, मी आणि आकाश, आणि खूपच भारी वाटलं. फायनली एकत्र थोडा वेळ तरी गरबा करता आला. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.